आपण बनवणार आहे हिवाळ्यात येणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्यांची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं लसण, कोशिंबीर, हिरवी मिरची। सर्वप्रथम आपण दाणे भाजून घेऊया। दाणे टाकलेले आहे। आणि 5 ते 10 मिनिटं थोडा वेळ परतून घेऊया। जसे लालसर होईपर्यंत परतून घेऊया। पण तोपर्यंत आपण आलं लसण सांबाराची पेस्ट तयार करून घेऊया। आलं लसणाची पेस्ट काढून तयार झाली आहे। इकडे आपले दाणेही भाजून तयार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गार झालेले आहे। आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर आपली ही हिरव्या दाण्यांची पेस्ट तयार आहे। आपण आता भाजी फोडणी घालूया। त्यासाठी आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। ते गरम होऊ द्यायचं आहे। काहीतरी थोडी मोहरी टाकायची। आपलं तेल गरम झालं आहे। जिरं टाकायचं, थोडीशी कस्तुरी मेथी, लसण सांबार तयार केली होती लसण सांबार हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आपली हिरवी मिरची छान परतून झालं आहे। आपल्या थोडंसं धनिया पावडर आणि आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते यामध्ये टाकूया। ते करून घेऊ। यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहे। छान फिरवायचं। याला एक उकळी एवढी पर्यंत याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण। मध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे बघा इथे छान अशी गावरान पद्धतीने बनवलेली हिरव्या दाण्यांची भाजी तर ही बघा भाजी इथे आपली तयार झालेली आहे। आता ही मध्ये काढून घेऊ। अंधार पडून झाला त्याच्यावर आपली इथे भाजी रेडी आहे। ही भाजी आपण चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।